कैकेयीचा कोप आणि रामाचा वनवास. अयोध्येत श्रीराम आणि सीतेच्या आगमनानंतर संपूर्ण नगरात आनंदोत्सव सुरू होता. नगराच्या प्रत्येक वळणावर दीपमाळा झळकत होत्या. उत्साही प्रजाजन आपल्या प्रिय राजकुमारांचा आणि नववधूंचा स्वागत सोहळा पाहून भारावून गेले होते. महाराज दशरथांनी आपल्या सर्व पुत्रांचा आणि त्यांच्या पत्न्यांचा आपल्या महालात आदरपूर्वक सत्कार केला. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघीही आपल्या सुनांना प्रेमाने वागवत होत्या. परंतु सर्वात जास्त स्नेह जनकनंदिनी सीतेवर बरसत होता. सीतेचा सहज स्वभाव, तिची विनम्रता आणि प्रेमळ वागणूक सगळ्यांच्या हृदयात घर करत होती. काही दिवसांनी अयोध्येतील सर्व राजगुरू, मंत्री आणि प्रजाजन यांनी महाराज दशरथांकडे एक मागणी केली. महाराज, आता आपण वृद्ध झालात आणि आम्हाला वाटते की राजसिंहासनावर श्रीरामाची विधिवत स्थापना व्हावी. तो सर्व गुणांचा अधिकारी आहे, त्याचे चारित्र्य पावन आहे आणि तो न्यायप्रिय आहे. संपूर्ण अयोध्येचे कल्याण त्याच्या राज्यकारभारात आहे. ही मागणी ऐकताच दशरथांच्या मनात आनंद उचंबळून आला. त्यांनाही हे जाणवत होते की युगानुयुगे जो आदर्श राजा म्हणून ओळखला जाईल तोच त्यांचा पुत्र रामचंद्र आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित रामाभिषेकाची तयारी करण्याचा आदेश दिला. संपूर्ण अयोध्या पुन्हा एकदा उत्सवमय झाली. रामाभिषेकाच्या निमित्ताने संपूर्ण नगरात मंगलध्वनी, भजन आणि महायज्ञ सुरू झाले. परंतु या गोड प्रसंगाच्या सावलीत एक विधिलिखित कट रचला जात होता. महाराणी कैकेयीच्या दासी मंथरेला हा निर्णय पटलेला नव्हता. तिला हे ठाऊक होते की श्रीराम गादीवर बसल्यास भरत कधीच राजा होणार नाही. तिच्या मनात कटुता होती. मंथरेने कैकेयीच्या कानात विष ओतायला सुरुवात केली. महाराणी, जर राम राजा झाला तर तुमच्या पुत्र भरताचे काय? कैकेयीच्या महालात तुमचे स्थान दुर्बल होईल. सर्व सत्ता कौसल्याच्या हाती जाईल. तुम्ही याला परवानगी द्यायची का? प्रारंभी कैकेयीने मंथरेच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तिला रामावर अतिशय प्रेम होते आणि तिला ठाऊक होते की रामाने कधीही अन्याय केला नाही. परंतु मंथरेच्या सततच्या कावाकथांमुळे तिच्या मनात संशयाचे बी पेरले गेले. मंथरेने कैकेयीला आठवण करून दिली की एकेकाळी युद्धात जेव्हा दशरथ जखमी झाले होते तेव्हा कैकेयीने त्यांचे प्राण वाचवले होते. त्यावेळी दशरथाने तिला 2 वरदानं मागण्याचं स्वातंत्र्य दिले होते. आजच त्या 2 वरांची मागणी करा. पहिला वर भरताला राज्य मिळू दे. दुसरा वर रामाला 14 वर्षांसाठी वनवास मिळू दे. मंथरेच्या या सूचनेने कैकेयीच्या हृदयात द्वंद्व निर्माण झाले. परंतु मंथरेच्या सततच्या कटकारस्थानांनी तिच्या मनाचा कडवटपणा वाढत गेला. त्या रात्री कैकेयीने आपल्या कोपगृहात प्रवेश केला. दशरथाला याची बातमी समजताच ते घाबरले. ते तिला समजावण्यासाठी गेले, पण कैकेयीने निर्धाराने त्यांच्यासमोर आपली मागणी ठेवली. दशरथ स्तब्ध झाले. त्यांनी कैकेयीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तिला विनवले, परंतु ती आपल्या मागणीवर ठाम राहिली. दशरथांनी तिला आठवण करून दिली की राम हा तिच्याही पुत्राप्रमाणेच आहे. पण कैकेयीची वृत्ती आता बदलली होती. रामाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो कुठल्याही भावना न दाखवता हसत आपल्या मातेकडे गेला. माता, जर वनवासाने तुमचे समाधान होणार असेल तर मी तत्काळ प्रस्थान करीन. यावर सीता आणि लक्ष्मण यांना मोठा धक्का बसला. लक्ष्मण संतापला आणि म्हणाला, ही अन्यायाची परिसीमा आहे. पिता राजा आहेत, त्यांना स्वतःच्या निर्णयाचा अधिकार नाही का? मी राजप्रसादाच्या द्वारावर तलवार घेऊन उभा राहीन आणि कोणालाही रामाला वनवास पाठवू देणार नाही. परंतु रामाने त्याला समजावले, लक्ष्मण, आपण या राजघराण्याचे पुत्र आहोत. आपल्या पित्याच्या वचनावरच आपली प्रतिष्ठा अवलंबून आहे. जर माझ्या वनवासामुळे त्यांच्या वचनरक्षणाचा सन्मान होत असेल तर मी तो स्वीकारतो. वनवास हे केवळ दुःख नाही, तर ही संधी आहे, याचा उपयोग करायला हवा. सीतेने हा निर्णय ऐकून ठामपणे सांगितले, स्वामी, आपण वनात जाता आणि मी इथे महालात राहते असे कधीही होणार नाही. जिथे माझा पती जाईल तिथे मीही जाईन. आपल्यासोबत राहणे हाच माझा धर्म आहे. रामाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सीतेचा निर्धार अढळ होता. लक्ष्मणानेही ठामपणे सांगितले, माझे जीवन तुम्हाला अर्पण आहे प्रभू. तुम्ही ज्या मार्गावर जाल त्या मार्गावर मीही जाईन. रामाने वनवासासाठी तयारी केली. त्याने सर्व राजवस्त्र उतरवून साधे वस्त्र धारण केले, धनुष्यबाण घेतले आणि आईवडिलांचा निरोप घ्यायला गेला. महाराज दशरथ यावेळी अश्रू धरण्यास असमर्थ होते. ते रामाला आलिंगन देत रडत होते. राम, मी तुझा अपराधी आहे. माझ्या वचनांमुळे तुझ्या आयुष्याला वेदना देत आहे. रामाने मात्र शांतपणे त्यांना सावरले आणि प्रणाम करून वनवासाच्या दिशेने प्रस्थान केले. राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनाच्या दिशेने प्रस्थान केले आणि मागे अयोध्येत शोककल्लोळ उसळला. नगरातील प्रत्येक प्रजाजन रडत होता. रामचंद्र परत या, असा आक्रोश अयोध्येच्या गल्लीबोळातून उमटत होता. रामाने मात्र कोणाचाही निरोप घेतला नाही. भरत आणि शत्रुघ्न राजमहालात नव्हते. त्यांना या घटनांची कल्पनाच नव्हती. रामांचा वनवास सुरू झाला होता, परंतु या वनवासातच पुढे एक नवा अध्याय उलगडणार होता. ही केवळ राजाज्ञा नव्हती, ही एक दिव्य नियती होती. देवतांनी ठरवलेली कथा हळूहळू आकार घेत होती. पुढे या वनवासात रामाला अनेक शत्रूंशी सामना करावा लागणार होता. मित्र मिळणार होते
ऋषींचे आशीर्वाद लाभणार होते आणि याच वनवासात एक दिवस त्या दुष्ट राक्षसाचा, रावणाचा अंत निश्चित होणार होता. भरताचे अयोध्येत आगमन आणि रामाच्या पादुका राजसिंहासनावर. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघून गेल्यानंतर अयोध्या नगरीत सर्वत्र निराशा आणि दुःखाची लाट उसळली होती. संपूर्ण नगर रामाच्या वियोगाने शोकमग्न झाले होते. अयोध्येतील लोकांना आपल्या प्रिय राजपुत्राच्या अनुपस्थितीने मोठा आघात बसला होता. दररोज राजमहालासमोर नागरिक येऊन रडत असत. भगवान श्रीराम परत कधी येतील याची आतुरतेने वाट पाहत होते. नगरातील वातावरण सुन्न आणि उदास झाले होते. राजा दशरथ यांच्यासाठी तर हा आघात असह्य होता. आपल्या प्रिय पुत्राचा वियोग त्यांना सहन होत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना आठवले की पूर्वी त्यांनी कुमारवयात श्रवणकुमाराला धनुष्यबाणाने मारले होते आणि त्या पित्याने त्यांना शाप दिला होता की तुला सुद्धा पुत्रवियोगाने तडफडत मरावे लागेल. आज तो शाप सत्य ठरला होता. दशरथ रात्री राम असे म्हणत वेदनेने तडफडत होते. शेवटी आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाने दशरथांनी अत्यंत दुःखद अवस्थेत प्राण सोडले. राजगादी आता रिकामी झाली होती. अयोध्येतील राणी सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी या सर्व मातांच्या हृदयात दुःखाचा महापूर होता. पण सर्वांत मोठा शोक भरतासाठी राखला होता, जो या सर्व घटनांपासून दूर आपल्या आजोळच्या केकय देशात होता. गुरु वशिष्ठांनी त्वरित एक राजदूत पाठवला आणि भरत व शत्रुघ्न यांना बोलवण्यासाठी आज्ञा दिली. भरत आपल्या आजोळात आनंदाने होता. अचानक राजदूतांचा ताफा आला आणि त्यांनी भरताला अयोध्येत त्वरित परतण्याचे सांगितले. भरताला काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. तो ताबडतोब शत्रुघ्नासोबत अयोध्येकडे निघाला. भरताने अयोध्येच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच एक अनोखी शांतता जाणवली. लोक रस्त्याच्या कडेला शांतपणे उभे होते. कोणीही हसत नव्हते, उत्साहात नव्हते. त्याचे हृदय धडधडू लागले. राजमहालात पोहोचताच त्याने सर्व मातांना पाहिले, पण त्यांचे चेहरे विव्हळ, अश्रूंनी भरलेले होते. त्याने आई कैकेयीला विचारले, आई, माझे वडील कुठे आहेत? कैकेयीने निर्विकारपणे सांगितले, राजा दशरथ स्वर्गवासी झाले. भरताला मोठा आघात बसला. त्याने जमिनीवर कोसळून हंबरडा फोडला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याचे वडील आता हयात नाहीत. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. शत्रुघ्नानेही विलाप केला. त्याने मोठ्या वेदनेने विचारले, आई, हे कसे घडले? तेव्हा कैकेयीने संपूर्ण सत्य सांगितले. मी रामाला 14 वर्षे वनवासात पाठवले आणि तुला अयोध्येचा राजा बनवण्याची मागणी केली. भरताने हे ऐकताच संतापाने स्फोट झाला. आई, तू हे काय केलेस? तू मला कायमचा पापी बनवलेस. मला सिंहासनाची इच्छाही नाही आणि मी रामाशिवाय राज्य कधीच स्वीकारणार नाही. त्याने कैकेयीला कठोर शब्दांत फटकारले. आई, तू केवळ स्वार्थ आणि लोभाने ग्रासलेली आहेस. तुझ्या कर्मामुळे आज राजा दशरथ स्वर्गवासी झाले, रामभाऊ वनात गेले आणि संपूर्ण अयोध्या शोकमग्न आहे. मी तुझ्या ह्या पापात कधीच सहभागी होणार नाही. आजपासून मी तुला आई मानणार नाही. कैकेयीने भरताचा रोष पाहून स्वतःच्या कर्मावर पश्चात्ताप केला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. भरताने त्वरित सभेत जाऊन गुरु वशिष्ठ आणि इतर मंत्र्यांना सांगितले, राज्यसिंहासनावर बसण्याचा मला अधिकार नाही. माझा राजा केवळ राम आहे आणि मी त्याला परत आणण्यासाठी जात आहे. भरत आणि शत्रुघ्नसोबत मोठा ताफा चित्रकूटाच्या दिशेने निघाला. सैनिक, हत्ती, घोडे, सेवक, अयोध्येतील नागरिक सर्व रामाला परत आणण्यासाठी निघाले. चित्रकूटच्या आश्रमात राम, सीता आणि लक्ष्मण शांततेत आपले वनवासाचे जीवन व्यतीत करत होते. अचानक त्यांनी दूरवर मोठा गोंधळ ऐकला. लक्ष्मणाने पाहिले की भरत आणि त्याच्यासोबत अयोध्येचा मोठा ताफा आश्रमाच्या दिशेने येत आहे. लक्ष्मण संतापून म्हणाला, भाऊ, हे भरत आपल्याला मारायला येत आहेत. त्याने सिंहासन मिळवले आहे आणि आता आपल्या अस्तित्वालाच धोका आहे. रामाने हसून उत्तर दिले, लक्ष्मण, भरत असा नाही. तो नक्कीच चांगल्या हेतूने आला आहे. शांत रहा. भरत रामासमोर पोहोचला आणि ताबडतोब त्यांच्या चरणांवर कोसळला. भाऊ, तुमच्या विना अयोध्या उद्ध्वस्त झाली आहे. आईने चुकीचा निर्णय घेतला, पण मी हा अन्याय कधीच मान्य करू शकत नाही. कृपया परत चला. रामाने भरताला उचलले. भरत, आपण पित्याच्या इच्छेचे पालन करायला हवे. माझा वनवास केवळ आज्ञा नाही, तर एक पवित्र कर्तव्य आहे. भरताने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारले, मग मी काय करू? मला सिंहासन नको आहे. रामाने उत्तर दिले, भरत, तू अयोध्येचा तारणहार होशील. राजा म्हणून नाही, पण माझा प्रतिनिधी म्हणून. तू माझ्या पादुका सिंहासनावर ठेव आणि राज्यकारभार कर. भरताने नतमस्तक होत पादुका स्वीकारल्या. तो अयोध्येत परतला, पण राजमहालात राहिला नाही. त्याने नंदीग्राम येथे वास्तव्य केले आणि एक साधूचे जीवन स्वीकारले. तो रोज रामाच्या पादुकांना अभिषेक करून राज्यकारभार पाहू लागला. भरताच्या या त्यागाने रामायणात त्याला एक आदर्श भक्ताचे स्थान मिळवून दिले. आता राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवासातील पुढील प्रवास सुरू झाला, जिथे अनेक ऋषीमुनी त्यांना भेटले आणि त्यांच्यासमोर पुढील संकटांची चाहूल लागली.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.